हालेलुया. मोठ्यानं हालेलुया. देवाची स्तुती असो. आज आपण देवाच्या वचनामधून काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आपण एक शास्त्र भाग वाचूया. पहिले करेन याचं 12वा अध्याय आणि 12 ते 17 वचन वाचा. कोणतं? पहिले करेन 12 जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. कारण आपण यहुदी असू किंवा हेलेन असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचालित झालो आहोत. कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे, तर अनेक अवयव असे आहे. जर पाय म्हणेल मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. जर कान म्हणेल मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. संबंध शरीर डोळा असते तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असते? संबंध शरीर कानच असते तर हुंकण्याची क्रिया कशी झाली असते? हालेलुया. हालेलुया. येणाऱ्या दिवसामध्ये आपण या शास्त्र भागामधून आपण वाचणार आहोत. आपण 29-31 पर्यंत हा एक पॅरेग्राफ आहे. हा पॅरेग्राफ आपण या काही दिवसामध्ये आपण पाहणार आहोत. आणि हे जे आजचा दाखला आहे किंवा आजचा पॅरेबल आहे तो शरीराच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. याचाच अर्थ की मंडळीच्या संदर्भामध्ये हा शास्त्रभाग आपल्याला पाहायला मिळतो. मंडळी याचा अर्थ की चर्चची व्याख्या काय आहे किंवा चर्चच्या वेगवेगळ्या संज्ञा काय आहेत किंवा चर्च कसं असावं, चर्चची संज्ञा किंवा मंडळीचा नेमका अर्थ काय किंवा मंडळीच्या लोकांनी काय करायला पाहिजे, मंडळी या नात्यानं त्यांची जबाबदारी काय आहे, या सगळ्या गोष्टी या परिच्छेदामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून चर्च हा जो शब्द आहे तो शब्द एका ग्रीक शब्दापासून आलेला आहे. कुणाला सांगता येईल कोणता ग्रीक शब्द? एक्लेसिया. एक्लेसिया हा ग्रीक शब्द आहे. त्या शब्दापासून चर्च हा शब्द आलेला आहे. आणि एक्लेसिया याचा जर अर्थ आपण पाहिला की अन असेंब्ली, याचा अर्थ की एक सभा किंवा कॉल्ड आउट वन्स म्हणजे बोलावलेले लोक असा त्याचा अर्थ होतो. चर्चमध्ये एक्लेसिया शब्दापासून हा चर्च हा शब्द आलेला आहे आणि त्याचा अर्थ आहे की सभा किंवा एक मीटिंग किंवा मीटिंगसाठी जे बोलावलेले लोक आहेत त्या लोकांना सुद्धा चर्च असं म्हटलं जातं. म्हणून चर्च या शब्दाचे 2 अर्थ आहेत. पहिली गोष्ट की ज्याप्रमाणे की बोलावलेले लोक, याचा अर्थ की कोण बोलावलेले आहेत? आपण सर्वजण. हालेलुया. इथं असणारा प्रत्येक विश्वासणारा व्यक्ती कोण आहे? चर्च आहे. हालेलुया. प्रत्येक विश्वासणारा व्यक्ती हा मंडळी आहे. आणि त्यानंतर आपण सर्वजण जेव्हा एकत्र येतो, ज्याप्रमाणे आपण स्वतः मंडळी आहोत आणि जेव्हा सगळे विश्वासणारे लोक एकत्र येतात आणि देवाची आराधना करतात, ज्याप्रमाणे आज रविवार आहे, शब्बात दिवस आहे, आपण सर्वजण एकत्र आलेले आहोत, याचा अर्थ की आपण सर्वांचा समूह मिळून सुद्धा आपण काय आहोत? एक चर्च आहोत. म्हणून 2 अर्थ आहेत चर्चचे. म्हणून एक्लेसियाचा अर्थ आपण जेव्हा पाहिला की कॉल्ड आउट वन्स म्हणजे बोलावलेले लोक, याचा अर्थ की बोलावलेले कोण आहोत? सर्व विश्वासणारे लोक. आपण सर्व विश्वासणारे बोलावलेले लोक आहोत. म्हणून आपण सर्वजण, प्रत्येक जण, मी मंडळी आहे, ख्रिस्ताची मंडळी आहे, मी एक चर्च आहे. आणि त्याचप्रमाणे आपण सर्वजण जेव्हा परमेश्वराची आराधना करण्यासाठी, परमेश्वराची उपासना करण्यासाठी जेव्हा आपण एकत्र येतो, तेव्हा त्या ठिकाणाला सुद्धा एक चर्च असं म्हटलं जातं. हालेलुया. म्हणून चर्च या शब्दावरती आपण प्रकाश टाकत असताना, चर्च म्हणजे काही वेळेला या जगातील लोकांना चर्चमध्ये काय वाटतं की बिल्डिंग वाटते, की ज्या ठिकाणी प्रार्थना भरली जाते ते बिल्डिंगमध्ये चर्च, त्या बिल्डिंगमध्ये करणाऱ्या सगळ्या गोष्टी म्हणजे चर्च. परंतु मंडळी म्हणजे आपण सर्वजण लोक आहोत. हालेलुया. आणि आपण सर्वजण लोक येऊन जेव्हा आपण प्रभूची आराधना करत असतो, तेव्हा आपण सर्वजण एक चर्चला ते प्रतिबिंबित करत असतो. म्हणून ह्या गोष्टी आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आध्यात्मिक नियमानुसार बिल्डिंगला
जगाच्या दृष्टिकोनातून चर्च म्हटलं जातं, परंतु खऱ्या अर्थानं ते चर्च नाही आहे. हालेलुया. चर्च कोण आहोत? तुम्ही आणि मी आहोत, आणि आपण सर्वजण जे विश्वासणारे लोक आहोत ते सर्वजण आपण चर्च आहोत. तर आपण जो शास्त्र भाग वाचला त्या शास्त्र भागामध्ये 12 आणि 13व्या वचनामध्ये एक व्याख्या वेगळी आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. कारण आपण यहुदी असू, हेल्लेनी असू, गुलाम असू, स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एक आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालेलो आहोत. यामधला एक वेगळा संज्ञा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे की चर्च म्हणजे की एक शरीर, पुष्कळ अवयवांनी मिळून तयार झालेलं एक शरीर. हालेलुया. ज्याप्रमाणे मला किती शरीर आहे? एक शरीर आहे, परंतु अवयव किती आहेत? पुष्कळ आहेत. प्रत्येकाला एक शरीर मिळालेलं आहे, परंतु त्या शरीराला अवयव काय आहेत? पुष्कळ आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे अवयव परमेश्वराने दिलेले आहेत. आणि मंडळीचं स्वरूप सुद्धा हेच आहे. मंडळी म्हणजे काय? की पुष्कळ अवयवांनी मिळून तयार झालेलं एक शरीर आहे. हालेलुया. म्हणून आपण सर्वजण या मंडळीचा हिस्सा आहोत. आपण सर्वजण या मंडळीचा एक भाग आहोत आणि आपल्या सर्वांचं काम कसं आहे? अवयवाप्रमाणे आपण सर्वजण आपापलं काम करत आहोत. म्हणून हे एक चर्च आहे, हे कॉमन आपलं एक चर्च आहे, ही मंडळी आहे. हे एक शरीराला प्रतीक करते, ख्रिस्ताच्या शरीराला प्रतीक करते, आणि त्या शरीरामधील आपण जे विश्वासणारे लोक आहोत ते आपण एक प्रकारे अवयवाचं काम करत आहोत. म्हणून दुसरी एक वेगळ्या स्वरूपाची एक संज्ञा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की पुष्कळ अवयवांनी मिळून जे शरीर बनतं, एक शरीर बनतं. याचा अर्थ की त्याला मंडळी सुद्धा असं संबोधलं जातं. हालेलुया. म्हणून आपण सर्वांनी हे लक्षात ठेवायचं आहे की आपण कोण आहोत? कोण आहोत? आपण अवयव आहोत. हालेलुया. शरीर ख्रिस्त आहे आणि त्या ख्रिस्तामधील आपण कोण आहोत? वेगवेगळ्या प्रकारचे अवयव आहोत. आपण सर्वांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण सर्वजण त्या शरीराचे अवयव आहोत. आणि त्याचप्रमाणे जेव्हा अवयव आपण आहोत तेव्हा अवयवाचं वेगवेगळं काम असतं, ते आपण पुढे पाहणार आहोत. परंतु आपण काही गोष्टी त्यामधून आपण शिकण्याचा प्रयत्न करू की ज्याप्रमाणे उदाहरण जर पाहिलं, हे जर आपल्या गालावरती डास बसलेला आहे तर काय आपण प्रतिक्रिया करतो? हाताने मारतो. गाल आपल्याला सांगतो का हाताला माझ्या गालावरती आता डास बसलेला आहे, हात तू जरा काम कर, मार म्हणून? या क्रिया कशा होत असतात? आपोआप होत असतात. हालेलुया. कारण या सर्वांची सांगड आहे, हे एका शरीराला जोडलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे हे एका शरीराचा असे भाग आहे. हालेलुया. जेव्हा आपण त्या शरीराला जुडलेल्या अवयवाप्रमाणे असणार तेव्हाच आपण अशा प्रकारे काम करणार. हालेलुया. लक्षात येत आहे मला काय म्हणायचं आहे? की आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत आणि आपण जर जुडलेलो आहोत तर आपण काय करणार? अशा प्रकारे काम करणार. मग कुणाला जर त्रास होत आहे तर आपण घरी बसू शकणार नाही. हालेलुया. आपल्याला तळमळ लागणार की मला तिथं जायचं आहे आणि त्यांच्यासाठी काय करायचे आहे? प्रार्थना करायची आहे. जर मला शक्य होत नाही जाणं तर मी माझ्या घरी काय करणार? गुडघे टेकणार आणि त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करणार की प्रभू त्या व्यक्तीला काय कर? आशीर्वादित करणार. परंतु ज्याप्रमाणे आपण त्या शरीराचे अवयव आहोत, ज्याप्रमाणे आपल्या गालावरती डास बसल्यानंतर आपला हात लगेच रिॲक्ट करतो, काही वेळेला आपल्या पायाला जर ठेच लागली तर आपले हात रिॲक्ट करतात की आपल्याला सांभाळण्यासाठी, आपल्याला इजा पोहोचू नये यासाठी प्रत्येक अवयव काय करत असतो? एकमेकाला मदत करत असतो, एकमेकाची काळजी वाहण्याचं काम करत असतो. त्याप्रमाणे आपलं सुद्धा काम असणं गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून आपण कोण आहोत? अवयव आहोत. हालेलुया. आणि अवयव कसा पाहिजे? सक्रिय अवयव असणं गरजेचं आहे. सक्रिय म्हणजे काम करणारा अवयव. जर एखाद्या अवयवाला आपण काही कामच नाही दिलं, काय होणार? त्याचा परिणाम निष्क्रिय होणार. हळूहळू काय होणार? की तो काम करायचा बंद करणार. हालेलुया. तुम्ही काही वेळेला एक असा हात काय करा, असा
एका ठराविक पोझिशनमध्ये एखाद्या वेळ ठेवून बघा, खूप वेळ ठेवा, त्याला काहीच हलवायचं नाही. घरी गेल्यानंतर तुम्ही प्रयत्न करा, हळूहळू तुमच्या हातामध्ये मुंग्या यायला सुरुवात होणार. हालेलुया. जड व्हायला सुरुवात होणार. म्हणून अवयव शरीराला जुडलेला आहे तेव्हा तो कार्यशील सुद्धा असणं गरजेचं आहे. जो अवयव निष्क्रिय आहे, नंतर ना निष्क्रिय अवयवाचं काय केलं जातं मेडिकलमध्ये, मेडिकलचे लोक आहेत हा, त्याला कापल्याशिवाय पर्याय नाही. हालेलुया. म्हणून जो निष्क्रिय अवयव असेल तर त्याची गत अशा प्रकारे होण्याची शक्यता टाळता येणार नाही. म्हणून आपण कोण आहोत? अवयव आहोत. हालेलुया. म्हणून आपण अवयव या नात्यानं आपण एकमेकाला प्रतिसाद द्यायला पाहिजे. हा, आपण पायाला प्रतिसाद द्यायला पाहिजे हातांनी. म्हणून पुढं जर आपण तुम्ही दाखला वाचला की प्रत्येकाचं एक वेगळं महत्व आहे. हालेलुया. आपल्या शरीरामध्ये जे अवयव आहेत, मग हात असेल, पाय असेल, किंवा काही असे अवयव आहेत की त्यांचं काहीच काम नाही, परंतु ते आपल्या शरीरासाठी काय आहेत? महत्वपूर्ण आहेत. हालेलुया. म्हणून काही लोक आपल्या मंडळीमध्ये असे असतील की त्यांच्याबद्दल आपल्याला वाटेल की हा काहीच करत नाही, परंतु तो सुद्धा आपल्या मंडळीसाठी कसा असणार आहे? महत्वपूर्ण असणार. काही वेळेला अनेक लोक आपल्या मंडळीमध्ये अडाणी असतील, आपल्याला वाटते की आता यांना प्रार्थना येत नाही, कसं काय होणार, परंतु त्या व्यक्तीद्वारे सुद्धा परमेश्वर काय करणार? कार्य करणार, आणि त्या व्यक्तीचा परमेश्वर काय करणार? उपयोग करणार. म्हणून आपण सर्वांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण हे विसरता कामा नये की आपण एका शरीराचे, आपण ख्रिस्ताच्या शरीराचे कोण आहोत? अवयव असे आहोत. हालेलुया. आणि अवयव ज्याप्रमाणे एकमेकांची काळजी घेत असतो, त्याप्रमाणे आपल्याला एकमेकांची काय करायला पाहिजे? काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणून आपण एकमेकांच्या वरती प्रेम करायला पाहिजे. म्हणून आपण एकमेकांचा आदर करायला पाहिजे. आपण एकमेकांची काळजी घ्यायला पाहिजे. हालेलुया. अवयव ज्याप्रमाणे एकमेकाला मदत करत असतो, एकमेकाला सावरण्याचा प्रयत्न करत असतो, एकमेकाची काळजी घेण्याचा प्रयत्न करत असतो, त्याप्रमाणे आपण जर ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव असे आहोत तर आपल्याला सुद्धा एकमेकाची काळजी घ्यायला पाहिजे. आपल्याला सुद्धा एकमेकाचा आदर करायला पाहिजे. एकमेकाच्या वरती आपल्याला काय करायला पाहिजे? प्रेम करायला पाहिजे. हालेलुया. सकाळी चर्चमध्ये येत असताना कोणी आरशामध्ये चेहरा पाहिला? हा, सगळ्यांनी पाहिला ना? हा, काही लोकांनी पावडर लावले असेल, क्रीम लावले असेल. हा, आपण ह्या गोष्टी का करतो? कारण आपण आपल्या शरीरावरती काय करतो? प्रेम करतो. हालेलुया. मी चांगला दिसायला पाहिजे यासाठी काय करतो? आपण पावडर लावणं, आपण केस विंचरणं, आपण चांगले कपडे घालणं, या गोष्टी सुद्धा आपण काय करतो? करत असतो. परंतु ह्या गोष्टी करत असताना त्या गोष्टीसाठी कोण मदत करत असतं? आपल्या शरीरामध्ये असणारे वेगवेगळे अवयव. हालेलुया. हात काय करतो? मदत करतो आपल्याला पावडर लावायला. हा, म्हणून हे सगळे अवयव काय आहेत? आपल्या शरीरासाठी महत्वाचे आहेत. म्हणून आपण सुद्धा सर्वांनी लक्षात ठेवायचं की मी अवयव आहे ख्रिस्ताच्या शरीराचा, आणि प्रत्येकाने हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की मी महत्वाचा आहे. हालेलुया. सर्वांनी म्हणा की मी महत्वाचा आहे. सर्वांनी म्हणा, अजून म्हणा मोठ्यानं. आपण सर्वजण शरीराचे अवयव आहोत, आणि त्याचप्रमाणे आपण प्रत्येक जण ख्रिस्तासाठी महत्वाचे आहोत. हालेलुया. मनुष्याच्या दृष्टिकोनातून काही वेळेला आपण महत्वाचे नसणार, काही वेळेला या जगातील मनुष्य आपल्याला किंमत देणार नाहीत, परंतु आपण परमेश्वराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे अवयव असे आहोत, हे आपण विसरता कामा नये. म्हणून अवयवानं काय करायला पाहिजे? ज्याप्रमाणे अवयव एकमेकाची काळजी घेत असतो, त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा एकमेकांची काळजी घ्यायची आहे. म्हणून गलती याचा 6वा अध्याय 2रं वचन सांगत आहे की एकमेकाची काय करा? ओझी वाहा. म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम काय करणार? पूर्ण करा. एकमेकांची काय करा? ओझी वाहा. ओझी वाहा याचा अर्थ काय? एकमेकांची काय करा? काळजी करा. एकमेकाची काळजी करा, ओझी वाहा. आपण करत आहोत का? हा, आपल्या मंडळीमधील लोकांच्या बद्दल ओझ आपल्या मनामध्ये आहे का? ज्याप्रमाणे आता मागील आठवड्यामध्ये मी तुम्हाला मेसेज टाकला होता की चव्हाण आंटींचा नातू घर सोडून गेलेला. सुरुवातीला ते पण टेन्शनमध्ये होते,
मला सांगितलं, मी सुद्धा विचारामध्ये होतो की कसा काय गेलेला, काय झालेला आहे. हा, तेव्हा आम्ही सुद्धा दररोज काय करत होतो, त्याच्यासाठी प्रार्थना करत होतो. मी सुद्धा त्यांच्या घरी गेलो आणि प्रार्थना करून आलो. हालेलुया. किती लोकांनी प्रार्थना केली? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुम्ही प्रार्थना केली. का केली प्रार्थना? कारण आपण अवयव आहोत आणि ज्यामुळं जर माझ्या पायाला हाताची गरज आहे तर हातानं तिथं धावून जाणं गरजेचं आहे. या ऑटोमॅटिक घडतात. पायाला जर गरज आहे हाताची तर माझा हात धावून जाणार. मला काहीतरी किडामुंगी जर चावत आहे, हात मला मदत करणार. हालेलुया. नाक सुद्धा श्वास घेण्याचं मदत करत आहे. जर नाकाने ठरवलं की मी श्वास घेणार नाही तर आपण जिवंत राहू शकतो का? नाही. तर नाक आपल्याला काय करत आहे? श्वास घेण्यासाठी मदत करत आहे. कान आपल्याला आपल्या आजूबाजूचे लोक काय बोलत आहेत ही आपल्याला ऐकण्यासाठी मदत करत आहे. म्हणून प्रत्येक अवयव हा महत्वाचा आहे. म्हणून आपण हे सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण अवयव आहोत आणि आपण प्रत्येक जण महत्वाचा आहोत. आणि आपण जर महत्वाचे आहोत तर आपण एकमेकांची ओझी वाहणं तितकंच महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे अवयव एकमेकाला जसं एकमेकावरती अवलंबून असतात आणि एकमेकाला ते मदत करत असतात, त्याप्रमाणे आपल्या सर्वांचं सुद्धा काम आहे की आपण सुद्धा एकमेकाची ओझी व्हायला पाहिजे आणि आपण एकमेकांना मदत करायला पाहिजे. आणि जो खरंच त्या शरीराशी जुडलेला आहे त्याला सांगण्याची गरज नाही. हालेलुया. तो आपोआप काम करणार. तो आपोआप काय करणार? प्रार्थना करणार. तो आपोआप त्या लोकांना जाऊन भेटणार ज्यांना गरज आहे. तो मध्यस्थी करणार. तो अश्रू गाळणार. हा, तो वेळ काढणार. कोणता? की जो अवयव क्रियाशील आहे तो काम करणार. जो निष्क्रिय आहे तो काहीच करणार नाही. हालेलुया. म्हणून हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की अवयव ज्याप्रमाणे एकमेकाची काळजी घेत असतात त्याप्रमाणे आपण जर अवयव आहोत तर आपल्याला सुद्धा एकमेकांची काळजी घ्यायला पाहिजे. हालेलुया. आपण निष्क्रिय बनून काहीच उपयोग नाही. मंडईमध्ये असे सुद्धा काही लोक असतात, निष्क्रियपणे जीवन जगायचं, काही घेणं देणं नाही, मंडईशी काही घेणं देणं नाही, मनाप्रमाणे जीवन जगायचं. मनात आलं चर्चला यायचं. हालेलुया. मनात आलं तर प्रार्थना करायची, मनात आलं तर देवाचं वचन वाचायचं. हा, मनाप्रमाणे गोष्टी करणारे लोक हे कसे आहेत? निष्क्रिय स्वरूपाचे आहेत. हालेलुया. मग त्यांना काहीच घेणं देणं किंवा त्यांना काहीच ते कन्सर्न मंडईबद्दल असत नाही. म्हणून आपण ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून पहिला मुद्दा मला सांगायचा आहे की आपण ख्रिस्ताच्या शरीराचे कोण आहोत? अवयव आहोत. आणि जर आपण अवयव आहोत आणि आपण प्रत्येक जण कोण आहोत? महत्वाचे आहोत. हालेलुया. मग मला प्रार्थना येऊ दे किंवा नाही येऊ दे, हालेलुया, मी ख्रिस्ताचा अवयव आहे, मी महत्वाचा अवयव आहे. हालेलुया. तुम्ही सर्वांनी विचार करा की शरीरामध्ये काही अवयव आहेत. काही वेळेला आपल्याला वाटत असेल की काय कामाचे नाही. हा, हालेलुया. प्रत्येक गोष्ट म्हणजे शरीरामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणून आपण सर्वजण ख्रिस्ताचा अवयव आहोत आणि म्हणून प्रत्येकानं लक्षात ठेवा की मी या मंडळीमध्ये अवयवाचं काम करत असताना मी देवाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. हालेलुया. भले लोक मला किंमत देऊ देत किंवा नाही देऊ देत, भलेही लोक माझ्याकडे लक्ष देऊ देत किंवा नाही देऊ देत, पण तो मी देवाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा अवयव आहे. हालेलुया. म्हणून पहिला मुद्दा की मी अवयव आहे. सर्वांनी म्हणा की मी अवयव आहे. मी ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव आहे आणि मी महत्वाचा आहे. प्रेज द लॉर्ड. त्या अध्यायामध्ये पुढचं वचन वाचा, 14 ते 17. कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे तर अनेक अवयव असे आहे. जर पाय म्हणेल मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. जर कान म्हणेल मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. संबंध शरीर डोळा असते तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती? संबंध शरीर कानच असते तर हुंगण्याची क्रिया कशी झाली असती? बस. आणि ह्या जेव्हा शास्त्रभाग आपण वाचतो तेव्हा यामधून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे आणि ती म्हणजे की आपण सर्वजण कोण आहोत?
अवयव आहोत, ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव आहोत. आणि माझा जो अवयव आहे तो क्रियाशील राहावा यासाठी त्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे तो जुडलेला पाहिजे. माझा हात इथं जुडलेला आहे, माझा पाय इथं जुडलेला आहे, माझे डोळे माझ्या शरीराला जुडलेले आहेत, ते एकजीव झालेले आहेत, म्हणून ते काय करत आहेत, काम करत आहेत. हालेलुया. म्हणून अवयवाचा महत्वाचा गुणधर्म आहे की तो म्हणजे जोपर्यंत तो जुडलेला नाही तोपर्यंत तो काम करणार नाही. हालेलुया. म्हणून तो जुडलेला असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण जुडलेले असणं महत्वाचं आहे. दोन गोष्टी आहेत त्यामध्ये, की पहिली गोष्ट की आपण ख्रिस्ताशी जुडलेलं पाहिजे. हालेलुया. आपण कुणाशी जुडलेलं पाहिजे, ख्रिस्ताशी जुडलेलो पाहिजे. म्हणून अवयवाचा महत्वाचा गुणधर्म आहे की जर अवयवाला कार्यशील राहायचं आहे, अवयव काम करणारा जर बनायचा आहे तर त्या अवयवाला काय करावं लागेल, शरीराशी जुडलेल्या स्थितीमध्ये राहावं लागेल. त्याप्रमाणे जर आपल्याला कार्यशील बनायचं आहे तर आपल्याला जुडलेलं असणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये पहिली गोष्ट कुठं जुडायचं आहे, आपल्याला नेहमी ख्रिस्ताशी जुडलेलं पाहिजे. हालेलुया. आता ख्रिस्ताशी जुडले जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, प्रार्थना करावी लागेल. हालेलुया. दररोज प्रार्थना करणं, दररोज देवाचं वचन वाचणं, हालेलुया, आध्यात्मिक गोष्टींना महत्व देणं, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करणार न विसरता, याचा अर्थ की मी कुणाशी जोडलेलो आहे, मी माझ्या प्रभूशी जोडलेलो आहे. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट की जुडलं जाणं, जर आपण अवयव आहोत आणि अवयवाचा गुणधर्म आहे की आपल्याला शरीराशी जुडलेलं असायला पाहिजे, तर पहिलं ख्रिस्ताशी जुडलेलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट की आपल्याला मंडळीशी सुद्धा जुडलेलं असायला पाहिजे. हालेलुया. ज्या मंडळीमध्ये परमेश्वराने आपल्याला ठेवलेलं आहे त्या मंडळीमध्ये आपल्याला जुडलेलं नक्कीच असायला पाहिजे. कधी कधी आपल्याला असं वाटतं की मी फक्त ख्रिस्ताशी जुडलेलं आहे, बस झालं. मी प्रार्थना करणार, मी देवाचं वचन वाचणार, मला काही चर्चची गरज नाही. काही लोकांना असं असतं की वेगवेगळ्या चर्चमध्ये जायची सवय असते. आज या मंडळीमध्ये, उद्या त्या मंडळीमध्ये, तिसऱ्या रविवारी तिसऱ्या मंडळीमध्ये, चौथ्या मंडळीमध्ये. अशा लोकांना सुद्धा परमेश्वर कधीच आशीर्वादित करणार नाही. हालेलुया. म्हणून आपल्याला एक मंडळी निवडायची आहे. हालेलुया. आणि एका मंडळीमध्येच कायमस्वरूपी आपल्याला राहायचं आहे. म्हणून हे लक्षात ठेवा की जर तुम्हाला या मंडळीमध्ये जर योग्य मानना भेटत नसेल तर तुम्ही काय करा, दुसऱ्या मंडळीमध्ये जा. परंतु काही वेळेला मानना व्यवस्थित मिळत असतो, पण तो रागाची भावना निर्माण होते, द्वेषाची भावना निर्माण होते आणि मग पालकांच्या बद्दल राग येतो आणि आपण काय करतो, ते पालक असेच वागले, ते मला असेच म्हणाले आणि आपण काय करतो, लगेच दुसऱ्या मंडळीमध्ये. हालेलुया. मग आपल्यामध्ये क्षमाशील वृत्ती कुठं आहे? म्हणून ज्या मंडळीमध्ये तुम्हाला जर योग्य खाद्य भेटत नसेल तर ठीक आहे, तुम्ही ती मंडळी सोडा. मी सुद्धा तुम्हाला सांगेन की जर या मंडळीमध्ये तुम्हाला योग्य मानना भेटत नसेल तर तुम्ही बेशक मंडळी दुसरी जॉईन करू शकता. हालेलुया. परंतु ही काही दुसरी कारणं आहेत बिनकारणाची, त्या कारणानं जर आपण मंडळी सोडत आहोत आणि आपण दुसऱ्या मंडळीमध्ये जर जात आहोत, मग त्या मंडळीमध्ये सुद्धा आपण टिकून राहणार नाही. मग त्या मंडळीमधल्या पालकांनी जर आपल्याला दुखावलं तर आपण कुठे जाणार, परत तिसऱ्या मंडळीत. हालेलुया. म्हणून दोन गोष्टी आपण जुडलं जाणं गरजेचं आहे की आपण कोण आहोत, अवयव आहोत. आणि मी जर ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव आहे तर पहिली गोष्ट मला कुठं जुडायला पाहिजे, ख्रिस्ताशी जुडलं असणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट की मला माझ्या मंडळीशी नियमितपणे जुडलं जाणं गरजेचं आहे. आणि जर मी मंडळीशी जुडलं जायला पाहिजे, याचा अर्थ की काय करायला पाहिजे, मी दर रविवारी मंडळीमध्ये यायला पाहिजे. जर एखाद्या दिवशी आजारी आहे, जर काही मला त्रास होत आहे, जर काही अर्जंट काम आहे तर ठीक आहे, पण तुम्ही
असाच घरी बसता कामा नाही. रविवार जेव्हा शब्बात दिवस येतो तेव्हा आपल्या सर्वांचा हा दृष्टिकोन पाहिजे की मी माझ्या मंडळीमध्ये जाणार आणि मी काय करणार, माझ्या प्रभूची आराधना करणार. मंडळी कुणाची असते? ही मंडळी कुणाची आहे? माझी आहे का? मी फक्त चालवत आहे, ही मंडळी माझी नाही. मंडळी कुणाची आहे? ख्रिस्ताची आहे. आणि मंडळीमध्ये येणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन हाच पाहिजे. मॅक्झिमम लोक मंडळीमध्ये का जातात? पाळकांच्या साडी जातात. हा, कधी कधी पाळक एखाद्या रविवारी नसले की मंडळीमधील निम्मे लोक गायब, त्यांना बरोबरच वाटत नाही. हा, पाळक नाहीत आज काय बरोबर वाटत नाही. अहो, परंतु ते पाळकांच्या पेक्षा जो महत्वाचा आहे, ज्यानं आपल्याला तारण दिलं, ज्यानं आपल्या पापासाठी सगळं काही केलं, तो आहे ना त्या मंडळीमध्ये. हालेलुया. त्या आराधनेमध्ये तो आहे. मग पाळक असू देत किंवा कोणी ती मंडळी चालवू दे, परंतु आपला दृष्टिकोन काय पाहिजे की मी त्या मंडळीमध्ये जाणार, ज्या मंडळीमध्ये मला नेमलेलं आहे तिथं मला काय करायचे आहे? परमेश्वराची आराधना करायची आहे. परंतु काही लोक काय करतात? पाळकांची आराधना करायला मंडळीमध्ये जात असतात. हालेलुया. म्हणून हे आपण थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून रविवारी तुमचा दृष्टिकोन कोणता आहे मंडळीमध्ये जाण्यासाठी? पाळक असू दे नसू देत मला काही फरक पडणार नाही. मला पाळकांचा आदर करायचा आहे, मला पाळकांचा सन्मान करायचा आहे, मला त्या पाळकांच्यावरती प्रेम करायचं आहे, त्यांचं ऐकायचं आहे, त्यांचं आज्ञापालन करायचं आहे. परंतु ते पाळक माझ्यासाठी देव बनता कामा नाहीत. देवाची जागा पाळकांनी सुद्धा घेता कामा नाही. देवाची जागा आपल्या आईवडिलांनी सुद्धा घेता कामा नाही. देवाची जागा आपल्या प्रिय पत्नीनं सुद्धा घेता कामा नाही. आपण आपल्या पत्नीवरती प्रेम करावं, आपण आपल्या आईवडिलांच्या वरती प्रेम करावं, त्यांचा आदर करावा, आपण आपल्या पाळकांच्या वरती प्रेम करावं, त्यांचा आदर सन्मान करावा. परंतु देवाची जागा ही फक्त देवाचीच आहे. हालेलुया. समजत आहे तुम्हाला? म्हणून दुसरी गोष्ट आपण पाहत आहोत की आपण जुडलेला असायला पाहिजे. आपण जर अवयव आहोत, अवयवाचा गुणधर्म आहे, जो पण जुडलेला आहे तोपर्यंत तो काम करत राहणार. आपण अनेक अपघात तुम्ही पाहिलेले असतील व्हिडिओमध्ये किंवा प्रत्यक्षामध्ये. अपघातामध्ये अनेक लोकांचे काय करतात? अवयव तुटून पडतात. एकदा तो अवयव शरीरापासून विभक्त झाला तर त्याला जोडणं खूप अवघड आहे. हालेलुया. तो निकामीच होऊन जातो मॅक्झिमम %, 99%. म्हणून आपल्याला जर क्रियाशील राहायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला जुडलेलं राहणं गरजेचं आहे. आपल्याला त्या शरीराशी जुडलेलं असायला पाहिजे. म्हणून पहिला मुद्दा आपण काय पाहिला? आपण कोण आहोत? ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. हालेलुया. आणि आपण जर ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत तर आपण काय आहोत? अत्यंत महत्वाचे आहोत. हालेलुया. मग परमेश्वर तुमचं शिक्षण पाहत नाही किंवा तुम्ही दिसायला कसे आहात ते पाहत नाही. तुम्ही प्रत्येक जण जो येशूवरती विश्वास ठेवतो तो प्रत्येक जण परमेश्वरासाठी काय आहे? महत्वाचा व्यक्ती आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आपण कोणता पाहिला की आपण अवयव आहोत तर अवयवाचा महत्वाचा गुणधर्म काय आहे की तो कसा पाहिजे? जुडलेला पाहिजे. आपण कुणाशी जुडलेलं पाहिजे? ख्रिस्ताशी. आणि दुसरं मंडळीशी. हालेलुया. जी मंडळी ज्या मंडळीमध्ये परमेश्वराने आपल्याला ठेवलेला आहे त्याशी आपल्याला जुडलेलं असायला पाहिजे. अनेक विश्वासणारे लोक आपण पाहतो की त्यांना वाटते की मला मंडळीची गरज नाही आणि ते प्रार्थना करत असतात, देवाचं वचन वाचत असतात, पण तो अल्टिमेटली शेवटी सैतान त्यांना वेगळ्या मोहामध्ये पाडतो आणि तो वेगळ्या ट्रॅकनं त्यांना काय करतो? घेऊन जातो. हालेलुया. म्हणून आपण मंडळीमध्ये जुडलं जाणं यासाठी आहे की देवानं मंडळीची स्थापना केलेली आहे. हालेलुया. कुणी मनुष्यानं मंडळीची स्थापना केलेली आहे का? नाही. देवानं मंडळीची स्थापना केलेली आहे. आणि जर देवानं चर्चची स्थापना केलेली आहे, मंडळीची स्थापना केलेली आहे, तर आपलं काम आहे की दर रविवारी उठायचं आणि काय करायचं? आपल्या मंडळीमध्ये यायचं. हालेलुया. आणि मंडळीमध्ये येताना कोणता दृष्टिकोन पाहिजे? मला काय करायचं आहे? परमेश्वराची आराधना करायची. हालेलुया. माझ्या आवडीचे पास्टर असू देत किंवा नसू देत किंवा मंडळीमधला एखादा व्यक्ती येऊ दे किंवा नाही येऊ दे, पण तो मला मंडळीमध्ये जायचा आहे. आणि कोणता उद्देश पाहिजे? मला मंडळीमध्ये जाऊन परमेश्वराची आराधना करायची आहे. मला मंडळीमध्ये जाऊन परमेश्वराची स्तुती करायची आहे. हालेलुया. त्यानंतर तिसरा मुद्दा शेवटचा आपण पाहू आणि आपण संपवू. त्यानंतर आपण जो 14 ते 17 जे वचन आपण वाचलं
त्यामध्ये सांगत आहे की जर कान म्हणेल की मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. संबंध शरीर डोळा असते तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती, संबंध शरीर कानच असते तर हुंगण्याची क्रिया कशी झाली असती. या ठिकाणी आपल्या शरीराला वेगवेगळे अवयव आहेत आणि प्रत्येक अवयव हा महत्वाचा आहे आणि प्रत्येक अवयवाचं काम सुद्धा वेगवेगळं आहे. हालेलुया. प्रत्येक अवयवाची जबाबदारी आहे की त्याला ते काम पूर्ण करायचं आहे. त्याप्रमाणे आपण सर्वजण कोण आहोत? आपण सर्वजण अवयव आहोत. हालेलुया. आपल्याला कार्यशील राहायचं आहे आणि त्याचप्रमाणे अवयव ज्याप्रमाणे काम करत असतात त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा कार्यशील राहायचं आहे. आपल्याला सुद्धा काम करत राहायचं आहे. जर आपण काम करणार नाही, मगाशी आपण वाचलं ऐकलं की जर आपण काम करणार नाही आपला अवयव तर काय करणार? तो निष्क्रिय बनणार. हालेलुया. म्हणून आपण ज्या मंडळीमध्ये आपल्याला परमेश्वराने ठेवलेला आहे तर आपल्याला काय करावं लागेल? कार्य करावं लागेल. आपल्याला काम करावं लागेल. आपल्याला जी जबाबदारी परमेश्वराने दिलेली आहे ती जबाबदारी आपल्याला पार पाडावी लागेल. सर्वांनी मोठे ना हालेलुया. आता माझा एक प्रश्न आहे सर्वांना. इथं असं कोणी आहे का की त्याला प्रभूनं काम दिलेलं नाही? काम म्हणजे जगातलं काम नाही म्हणत काय, आध्यात्मिक दृष्टिकोनातून तुम्हाला काहीच काम नाही असं कोण आहे इथं? आहे का? त्याने हात वरती करा. प्रत्येकाला जबाबदारी दिलेली आहे. प्रत्येकाला काही ना काही काम दिलेलं आहे. प्रत्येकाला काही ना काही जबाबदारी दिलेलं आहे. आता हे कसं तुम्हाला जे गिफ्ट्स दिलेले आहेत देवाच्या आत्म्याचे गिफ्ट्स आहेत, माहिती आहेत गिफ्ट्स? ते गिफ्ट्स कशासाठी दिलेले आहेत? ते गिफ्ट कार्यरत करण्यासाठी दिलेले आहेत. हालेलुया. म्हणून एके ठिकाणी सांगत आहे की तुम्ही काय करा? प्रज्वलित करा. तुम्हाला दिलेली जी दान आहेत काय करा? प्रज्वलित करा. जर तुम्हाला परमेश्वरानं काही गिफ्ट दिलेले आहेत, दान दिलेले आहेत, तर त्याचा काय करा? परमेश्वराच्या सेवेसाठी उपयोग करा आणि ते काय करा? कार्यशील करा, ते प्रज्वलित करा सांगत आहे. म्हणून ते कशासाठी दिलेले आहेत? ते गिफ्ट्स आपल्याला की आपण परमेश्वराचं काम करत राहावं, आपण परमेश्वराची सेवा करत राहावं यासाठी ते दिलेले आहेत. म्हणून तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की अवयव ज्याप्रमाणे शरीराचे अवयव त्यांचं काम करत असतात त्याप्रमाणे आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत आणि आपल्याला सुद्धा काय करायचं आहे? काम करत राहायचं आहे. आपल्याला सुद्धा ज्याप्रमाणे अवयवांच्याकडे वेगवेगळी जबाबदारी दिलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा जबाबदारी दिलेली आहे. आपण सुद्धा ती जबाबदारी पार पाडायची आहे. मत्ती 25:14-15 वचन आपण वाचू. कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली त्याप्रमाणे हे आहे, एकाला त्याने 5,000 दिले, एकाला 2,000 दिले, एकाला 1,000 दिले, असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी गेला. या ठिकाणी सांगत आहे की एक व्यक्ती होता आणि त्या व्यक्तीने काय केले की आपल्या नोकरांना काय दिलं? त्यांना काही पैसे दिले. एकाला किती दिले? 5,000 दिले, एकाला 2,000 दिले आणि एकाला किती दिले? 1,000 दिले. हा जो फरक आहे, हा फरक आहे इथं सांगत आहे की पुढं प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे त्यांना दिलेलं होतं. 5,000चा जो व्यक्ती होता त्याची ती पात्रता होती 5,000 पैसे घेण्याची आणि त्यामुळे त्याला 5,000 दिले. त्यानंतर दुसरा जो आहे त्याला 2,000 दिले आणि तिसरा व्यक्ती आहे 1,000, त्याला 1,000 दिले. म्हणून आपण सर्वजण विश्वासणारे लोक आहोत आणि आपली जशी पात्रता आहे त्याप्रमाणे परमेश्वरानं आपल्याला ती जबाबदारी दिलेली आहे. मग तुम्ही ओळखायचं आहे की तुमची जबाबदारी किती आहे, तुमची पात्रता किती आहे. तुमची 3,000ची पात्रता असेल तर देवानं तुम्हाला किती दिलेलं असेल? 3,000 रुपये दिलेले असतील. 3,000 म्हणजे प्रत्यक्षात 3,000 सांगत नाही. हालेलुया. तुमची जर 3,000ची पात्रता असेल तर परमेश्वरानं तुम्हाला 3,000ची दानं किंवा त्या गिफ्ट्स तुम्हाला दिलेलं असेल. 2,000 पात्रतेचं तुम्हाला दिलं असेल, 1,000 पात्रतेचं तुम्हाला दिलेलं असेल. म्हणून तुमची पात्रता कोणती आहे आणि तुम्हाला परमेश्वरानं काय दिलेलं आहे हे तुम्ही काय करायचं आहे? ओळखायचं आहे. हालेलुया. परंतु या ठिकाणी सांगत आहे की देवानं काय केलेलं आहे? त्या दासांना, त्या मालकानं दासांना काही ना काही दिलेलं आहे. त्याप्रमाणे परमेश्वरानं तुम्हाला काही ना काही दिलेलं आहे.
आपल्याला ते काय करायचं आहे, ओळखायचं आहे. इथं कोणताच व्यक्ती असा नाही की त्याला परमेश्वरानं काहीच दिलेलं नाही. परमेश्वराचं काम करण्यासाठी तुम्हाला काही ना काही दिलेलं आहे. ते कशासाठी दिलेलं आहे की आपण ते काम करत राहावं, ती जबाबदारी आपण पार पाडावी. शेवटचं वचन वाचूया, कलेसियाचा 3रा अध्याय 23-24. आणि जे काही तुम्ही करता ते माणसासाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहीत आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करत जा. आणि महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला जे काम परमेश्वराने दिलेलं आहे ते कोणासाठी करायचं आहे, परमेश्वरासाठी करायचं आहे. आणि इथं सांगत आहे की प्रभूपासून तुम्हाला काय करणार आहे, वतन मिळणार आहे. प्रभूपासून तुम्हाला प्रतिफळ मिळणार आहे. ज्याप्रमाणे कधी कधी पाळक सांगतात की तुम्ही इथं जा तिथं जा, यांच्या घरी जा, प्रार्थना करून या. आणि जेव्हा आपण तिथं जाऊन प्रार्थना करून येतो, पाळक साहेब काय आपल्याला प्रतिफळ देणार नाहीत. पाळक साहेब आपल्याला शाबासकी देऊ शकतात, हालेलुया. पण तो प्रतिफळ कोण देणार आहे, परमेश्वर. परमेश्वरानं तुम्हाला जबाबदारी दिलेली आहे. तुमच्याकडे 3,000 कोणाकडे दिलेलं आहे, कोणाकडे 2,000 दिलेलं आहे, कोणाकडे 1,000 दिलेला आहे. तुम्ही जर ते प्रामाणिकपणे त्याप्रमाणे काम करत आहात, प्रामाणिकपणे त्याप्रमाणे तुम्ही जबाबदारी पार पाडत आहात, तर इथं सांगत आहे की प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे. हालेलुया. आणि आपण हे काम करत असताना आपण कोणता दृष्टिकोन पाहिजे की मी प्रभू ख्रिस्ताची काय करत आहे, चाकरी करत आहे. मी कोणत्या मनुष्याशी चाकरी करत नाही. हालेलुया. तर मी कोणाची चाकरी करत आहे, मी प्रभूची चाकरी करत आहे. मी प्रभूसाठी काम करत आहे. मी पाळकासाठी काम करत नाही, मी प्रभूसाठी काम करत आहे. परमेश्वर त्याचं प्रतिफळ मला देणार आहे. म्हणून आपण काम करायचं आहे. म्हणून 3 गोष्टी आज आपण पाहिलेल्या आहेत की आपण कोण आहोत, शरीराचा अवयव आहोत, ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव आहोत. आणि आपण सर्वजण महत्वाचे आहोत. हालेलुया. आपली परिस्थिती कशी असेल, आपण शिक्षण कमी असेल, काही हरकत नाही. देवाच्या दृष्टिकोनातून इथं बसलेला प्रत्येक जण ख्रिस्ताचा शरीराचा अवयव आहे आणि प्रत्येक जण तितकाच महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट कोणती पाहिली, अवयव जुडलेला असतो, त्याप्रमाणे आपण जुडलेलं पाहिजे. कुठं कशाशी जुडलेलं पाहिजे, ख्रिस्ताशी जुडलेलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मंडळीशी जुडलेलं पाहिजे. मंडळीशी जर आपण जुडलेलं नाही तर नक्कीच तुम्ही सैतानाच्या ट्रॅपमध्ये फसणार आहात. हे गॅरंटेड, माझी गॅरंटी आहे. हालेलुया. तुम्ही जर मंडळीमध्ये येत नाही, तुम्ही सैतानाच्या ट्रॅपमध्ये जाणार आहात. आणि सैतान कधी तुमचा नाश करेल हे तुम्हाला कळणार नाही. म्हणून ख्रिस्तानं मंडळीची स्थापना केलेली आहे. हालेलुया. मंडळीची स्थापना कोणी केलेली आहे, येशूनं केलेली आहे. येशूनं मंडळीची सुरुवात केलेली आहे. म्हणून यासाठी केलेलं आहे की आपण मंडळीमध्ये जावं, देवाची आराधना करावी, भक्ती करावी. आणि तिसरा मुद्दा, अवयवांना काही ना काही काम दिलेला आहे. आपलं काम काय हे आपण ओळखायचं आहे. आपली जबाबदारी काय हे आपण ओळखायचं आहे. त्यानंतर एक शेवटचं वचन आपण वाचूया. परंतु त्यामध्ये एक अट आहे, आपण अवयव आहोत, परंतु अवयव मस्तक बनू शकतो का? कुठला अवयव म्हटला की मी आता डोकं बनणार का अवयव? आपण कोण आहोत, अवयव आहोत. आणि मस्तक कोण आहे, ख्रिस्त. हालेलुया. कधी कधी म्हणजे मंडईमधले आपण अवयव आहोत. कधी कधी काही अवयवांना काय वाटते, मैं ही खुदा हूं. हालेलुया. मैं ही भगवान हूं. काही वेळेला परमेश्वर आपल्याला गिफ्ट देतो, परमेश्वर आपल्याला उंच बनवण्याचा प्रयत्न करतो, आपल्याला हुशार बनवतो देवाचं वचन सांगण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी. हळूहळू परमेश्वर आपल्याला त्याच्या अभिषेकानं भरतो, त्याच्या सामर्थ्यानं भरतो. परंतु हळूहळू काय होतं, लोकांना वाटतं की मी आता कोण आहे, मस्तक आहे. पास्टर नाही, मस्तक. हालेलुया. मी कोण आहे, मस्तक. परंतु मस्तकाची जागा पाळक सुद्धा घेऊ शकत नाहीत. मस्तक कोण आहे, येशू ख्रिस्त आहेत. हालेलुया. म्हणून सर्वांनी हे लक्षात ठेवायचं की आपण अवयव आहोत. आपल्या सर्वांचं वेगवेगळं काम आहे. जशी परमेश्वरानं कुवत आपली आहे त्याप्रमाणे परमेश्वरानं आपल्याला काम दिलेलं आहे. परंतु आपण मस्तक कधीच बनायचं नाही.
जो मस्तक बनला, जुन्या करारामध्ये आपल्याला माहित आहे गोष्ट, हा एक देवदूत काय होता, मस्तक बनण्याचा प्रयत्न केला, मै ही खुदा बनूंगा, त्याला काय केलं परमेश्वरानं, खाली टाकला आणि तोच सध्या त्रास देत आहे. परंतु तो हरलेला आहे. हालेलुया. सैतानाला परमेश्वरानं काय केलेलं आहे, हरवलेलं आहे. येशूनं त्याची नांगी मोडलेली आहे त्या क्रूसखांबावरती. हालेलुया. म्हणून तो फक्त आपल्याला काय करतो, डिवचण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याच्याकडे अधिकार नाही की आपलं काही वाकडं करण्याचा. हालेलुया. म्हणून आपण हे लक्षात ठेवायचं आहे की म्हणून आपण अवयव या नात्यानं आपण अवयवच राहायचं आहे. हालेलुया. हातानं हातच बनून राहायचं आहे. काय हात कधीच म्हणता कामा नाही की मला डोकं बनायचं आहे. हालेलुया. जेव्हा अशी वृत्ती येणार तेव्हा आपला ऱ्हास येणार, खाली पडण्याचा ऱ्हास. म्हणून पालकांच्याच माझ्यासाठी सुद्धा की मला जास्त हुशार आहे म्हणून मी मस्तक कधीच बनवू शकत नाही. मस्तक एकच आहे आणि तो म्हणजे कोण आहे, येशू ख्रिस्त. हालेलुया. आपण येशू ख्रिस्ताची जागा घेऊ शकत नाही. हालेलुया. म्हणून या गोष्टी मला आशा आहे की परमेश्वरानं तुम्हाला नक्कीच आशीर्वादित केलं असेल. या वेळेमध्ये आपण सर्वजण उठून उभा राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये. सर्वांनी डोळे बंद करूया या वेळेमध्ये. थँक्यू जीसस. हालेलुया. प्रत्येकानं प्रार्थना करा, वैयक्तिक जीवनासाठी प्रार्थना करा. परमेश्वराला सांगा की परमेश्वरा, मी ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव आहे. प्रभुदेवा, मी अवयवाप्रमाणे कार्यशील राहावं, मी काम करत राहावं. प्रभुदेवा, तू माझ्यावरती जी काही जबाबदारी सोपवलेली आहेस ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पडत राहावं. प्रभुदेवा, यासाठी तुझी कृपा कर, दया कर. प्रभुदेवा, मी मस्तकाची जागा कधीच घेऊ नये यासाठी प्रभू तू मला लीन बनव. प्रभुदेवा, तू मला नम्र बनव. परमेश्वरा, धन्यवाद देतो, ती स्तुती करतो. प्रभुदेवा, आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. आम्हा प्रत्येकावरती तुझी कृपा कर, दया कर. परमेश्वरा, प्रभुदेवा, मंडळीच्या संदर्भामध्ये आम्ही प्रभुदेवा काही गोष्टी काही दिवसामध्ये आम्ही शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज तू आम्हाला पुन्हा एकदा प्रभुदेवा तू आम्हाला सांगितलेलं आहेस की आम्ही तुझ्या शरीराचा अवयव आहोत. प्रभुदेवा, अवयव जुडलेला असणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे आम्ही तुझ्याशी जुडलेलं असावं, आम्ही आमच्या मंडळीशी जुडलेलं असावं. प्रभुदेवा, अवयवाची जबाबदारी असते, अवयव काम करत असतो, त्याप्रमाणे आम्ही सुद्धा काम करत राहावं. आम्ही आमची जबाबदारी परमेश्वरा प्रामाणिकपणे पार पाडत राहावं. यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्याने मदत कर. धन्यवाद देतो प्रभुदेवा. प्रत्येक अवयव ज्याप्रमाणे शरीरामध्ये महत्वाचा आहे त्याप्रमाणे प्रभुदेवा आम्ही सुद्धा सर्वजण तुझ्यासाठी महत्वाचे आहोत. काही वेळेला आम्ही या जगाच्या दृष्टिकोनातून, काही वेळेला या लोकांच्या दृष्टिकोनातून परमेश्वरा आम्ही महत्वाचे नसेल, परंतु प्रभुदेवा आज तू आम्हाला पुन्हा एकदा दाखवलेला आहेस की आम्ही तुझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहोत. भले आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये असेल परंतु आम्ही तुझ्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहोत. धन्यवाद देतो प्रभुदेवा. आम्ही अवयव बनून सर्व काही काम करत राहावं, प्रामाणिकपणे आमची जबाबदारी पार पाडावी. परंतु प्रभुदेवा, शैतान जेव्हा अनेक लोकांना मोह घालतो आणि ते मस्तक बनण्याचा प्रयत्न करतात, त्याप्रमाणे आम्ही कधीच मस्तक बनू नये. परमेश्वरा, आम्ही तुझी जागा कधीच आमच्या जीवनामध्ये घेऊ नये यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. की तू भासलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तुमच्या मानात देत आहे. प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा कर, दया कर आणि प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. धन्यवाद देतो. जे आले नाही त्या लोकांसाठी आम्ही प्रार्थना करत आहे. परमेश्वरा, तू त्यांना आशीर्वादित कर. प्रभुदेवा, त्यांना तू आरोग्यामध्ये ठेव आणि पवित्र आत्मा तू त्यांना प्रेरणा दे की अधिक तुझ्या मंदिरामध्ये यावं, तुझी भक्ती करावी, तुझी आराधना करावी. परमेश्वरा, पुन्हा एकदा परमेश्वरा आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानात देत आहे. आजी भक्ती आराधना तू आशीर्वादित केली त्याबद्दल आभार मानतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा का पित्या, आमेन. प्रभूची प्रार्थना करूया की आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आमचे ऋण आसरून सोडले आहे तसं आमचे ऋण आम्हास सोड आणि आम्हास स्पर्शता नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण एकमेकांना भेटू. थँक्यू.